कंठी धरिला कृष्ण म्हणे, ज्याच्या जीवनामध्ये नाम साधाय, अखंड भक्तीची तत्वधारा आहे, जो भजनाशिवाय राहू शकत नाही, जो कृष्ण प्रेमाशिवाय अर्थात विठ्ठल प्रेमाशिवाय, कृष्ण आणि विठ्ठल तुझा भाव नाहीच आहे. भगवंताची रूप वेगळी आहे पण भगवंत मात्र एक आहे. म्हणून राम म्हणा किंवा श्याम म्हणा, कृष्ण म्हणा किंवा विठ्ठल म्हणा, महाराज म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, किंवा विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता, बहीण बंधू चुलता विठ्ठल माझा. हे तत्व एक आहे. म्हणून कंठामध्ये ज्यानं कृष्णमणी धारण केला आणि ज्याने अखंड नामधारा जीवनामध्ये चालवली, त्याच्या ठाई काय होतं तर त्याच्या विद्वत्तेचा, त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या भक्तीचा उजेड सगळीकडे पडतो, अवघा जनी प्रकाश. आणि मग हा जगामध्ये प्रकाश प्रचलित झाला की हरी नामाचा खिचडी काला वाटण्यासाठी ते समर्थ असतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात काला वाटू एकमेका. हा आम्हाला आलेला स्वानुभवाचा आनंद आम्हाला एकमेकांमध्ये वाटायचा आहे. आणि हा आनंद वाटत असताना या वाट्यामध्ये सुद्धा काही अधिकारी आहे. असा हा काला कुणालाही वाटता येत नाही. मग कोण अधिकारी आहेत? वैष्णव निकी असणारे वैष्णव अधिकारी आहेत, जे निष्ठावंत भावानं भजन करतायत, भक्ती करतायत. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये, अशा निक्या वैष्णवांना हा काला वाटवतो. महाराज मग हा काला या भूमंडळामध्येच आहे का? आणि जर देवतांची इच्छा झाली, नाही, त्यांचा तो अधिकार नाही आहे. ब्रह्मपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी हे सांगत असताना त्या ब्रह्मादिक पद धारण करणाऱ्यांना सुद्धा या काल्याचा अधिकार नाही. उलट आम्ही त्यांना वाकुल्या दाखवतो. अरे तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला मिळणार नाही, तुमच्या प्रारब्धात नाही, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात या न्यायानं. महाराज एवढं सगळं करत असताना हे सामर्थ्य तुकोबाराय म्हणले, हो ना, त्या भगवत वचनानं आमच्यामध्ये सामर्थ्य आलं. म्हणून तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी बीर गाडे विठ्ठल. परिचित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा, माईबाप आपलं हे टाकरखेडा मोरेगाव आणि या गावामध्ये ज्या आईच्या कुशीत आपण बसलेलो आहोत ती आपली सर्वांची माय संत शिरोमणी सिद्धेश्वर गुलाब बाबा. आणि गुलाब बाबांचा 24वा समाधी सोहळा आहे. 7 दिवस आपण अभ्यासात आहात. 7 दिवस आपण रामकथा ऐकली आणि आज 1 तासात कृष्ण कथा ऐकायची आहे. हे नवल आहे. खरं तर रामकथा ही सौम्य आणि शांत आहे, कारण रामप्रभूंना आपण अनुभवलंय. परंतु कृष्ण कथा ही अशीच आहे जी पहिल्या सुंदर ते ध्यानपासून सुरू आहे. कारण खेळी मेळी गदारोळी हा आनंद आहे. देहुडा चरणी वाजवी तो विनू, त्याला नाद आवडतो, विनू नाद आवडतो. आणि त्या आनंदामध्ये मग्न झालेला भगवत तत्व 1 तासामध्ये आपल्या समोर प्रगट करायचंय काल्याच्या निमित्तानं. परिहार असा, 7 दिवस आपण जी सेवा केली आहे ना, त्या सेवेचा आजचा मेवा आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे विरामाचं कीर्तन. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आज विरामाचं कीर्तन आहे आणि त्याबरोबर प्रसादाचं सुद्धा कीर्तन आहे. आजच्या दिवशी प्रसाद घेणं हे फार महत्वाचं असतं, आहे की नाही? पाहे प्रसादाची वाट. तुम्ही सगळेजण आता दिंडी संपल्यापासून, पालखी सोहळा झाल्यापासून प्रसादाची वाट पाहता की नाही? महिला मंडळ वाट पाहता तुम्ही सगळे. तुम्ही वाट पाहता आणि आम्ही वाट पाहतो आणि संतही वाट पाहताय. आणि आज सुंदर संगम आलेला आहे. आज जगदवंदनीय तुकोबरायांची बीज आहे. आजच्या दिवशी वैकुंठ गमन झालं. भंडारा डोंगर देहू नगरी सजलेली आहे. पण अभिमानानं म्हणावं वाटतं की आता या क्षणाला असं वाटतं की मी देहू मध्येच उभा आहे. कारण ही भूमी सुद्धा तेवढीच पवित्र आहे. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा, तुकोबा आणि गुलाब बाबा आदी करून संतांनी हे सामर्थ्य निर्माण केलं की साक्षात वैकुंठ दर्शन घडवून दिलं. आज टाकरखेडा मोरे हे आळंदी देहूपेक्षा कमी नाही आहे. समस्त वारकरी संप्रदाय इथे एकवटलाय आणि म्हणून आज प्रसाद घ्यायचा आहे.
प्रसाद घ्यायचा. प्रसाद सेवा केली ना 7 दिवस, मग अधिकार आहे प्रसाद घ्यायचा. तुम्ही म्हणता मग पंगत कधी सुरू होईल? आम्ही प्रसादासाठी आलो. ही आळंदीहून माझी भावंड प्रसादासाठी झाली आहे, बरोबर. या प्रसादासाठी आपण आलो आणि म्हणून आजचा काला आहे. पण हा काला साधारण नाही आहे. हा काला असा आहे की हरिनामाचा खिचडी काला. इथे प्रेम व्यक्त आहे, प्रेम. आणि प्रेमाशिवाय भक्ती पूर्ण होतच नाही. म्हणून आज या विरामाच्या कीर्तनाला आपण सर्व पंचक्रोशीतली माईबाप भक्त मंडळ सर्वजण उपस्थित आहात. आता पुढच्या वर्षीपर्यंत ही ऊर्जा आपल्याला साठवून ठेवायची आहे. पुढच्या वर्षीपर्यंत. कारण 7 दिवस बॅटरी चार्ज ज्याला म्हणतात ना, तशी काहीची चार्ज झालीच नाही अजून. ते सुरुवातीपासून असे पाहतात आमच्याकडे, जसा डोळ्यातून जीव गेलाय का तोंडातून गेलाय तेच कळलं. अजूनही काहींची बॅटरी चार्ज झाली नाही. पण मला वाटतं कीर्तन होईपर्यंत व्हावी. विठ्ठल म्हणून विरामाच्या कीर्तनाचा प्रसाद घेण्यासाठी आलोय. पुढच्या वर्षीपर्यंत अखंड आयुष्याची शिदोरी ज्ञानोबा तुकोबांकडून आपल्याला मिळावी, हाच एक उद्देश आहे. या कीर्तन सेवेच्या माध्यमातून काला काय आहे आपल्यापर्यंत पोहोचवावा. म्हणून या व्यास मंचावर या ठिकाणी माझी पात्रता नसतानाही मला उभं केलं ज्यांनी, असे परमहंस परिव्रजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर आनंद आखाडा. आणि भगवतीच्या कृपा आशीर्वादाने जसं बुद्धीमध्ये ज्ञान प्रगट होईल आणि वाणीतून जसं आई बोलवून घेईल तसा जास्तीत जास्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल आज जगतवंदनीय तुकोबारांची बीज आहे. आणि खरोखर जगाला हा प्रसाद देऊन महाराज गेलेत. ठीक दुपारच्या 12 वाजता आज देहू गावामध्ये हा सोहळा साजरा झाला. आणि साजरा होत असताना कित्येक शतक गेले, पण माऊलीच्या समाधी सोहळ्याला आणि तुकाराम बीजेला डोळ्यात पाणी आलं नाही असा एकही वारकरी नाही. आणि ज्याच्या पाणी येत नाही तो वारकरीच नाही. विठ्ठल विठ्ठल संत जोपर्यंत असतात त्यावेळेला किंमत कळत नाही. ज्या दिवशी संत जातात त्यांच्या नावाने समाज रडायला लागतो. जरुरी नाही ते कोणत्या कुळातून आले, कोणत्या जातीतून आले, कोणत्या खानदानातून आले, ते कुठे विरामाला थांबले हे जरुरी नाही. एक शब्द नीट लक्षात ठेवा, जाती ना पूछिए संत की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडी रहें दो म्यान. त्यांचं ज्ञान वाजवायचे असतील टाळ्या तर मोठ्यानं वाजवा, नाही ते कुचर हरभऱ्यावणी करू नका. काही गरज नाही तुमच्या टाळ्यांची. इकडे तर लेट करंटच आहे. ऐका, त्यांच्या जातीपातीशी घेणं देणं नाही. ते कोणत्या कुळातून आले, आम्हाला एवढं आहे की त्यांनी निखळ ज्ञान आम्हाला पाजलं. तुकोबाराय जेव्हा निजधामाला चाललेत ना, तेव्हा तुकोबारायांची अवस्था बघा. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी तुकोबारायांनी काय केलं असेल? काही नाही, अभंगाचं पहिलं चरण केलं असेल.
वेळ अपुरा आहे, पण तरी सुद्धा 7:30 पावणे 8 पर्यंत सेवा चालवायची आहे, पण तरी सुद्धा तुकोबांचं चरित्र सांगणं गत्यंतर आहे. कारण आज बीज आहे आणि जगदवंदनीय तुकोबराय म्हणजे बाप आहे, आमचा बाप. आई बापांनी सहन केलं म्हणून आम्हाला सुखाचे दिवस आले आहेत बाबा. त्यांनी त्याग केला म्हणून आज आमचे दिवस चांगले आहेत. तुक म्हणताना मुलं फार सुखात आहेत. आमची आई माऊली ज्ञानोबा आहे, आजही समाधी संजीवन आहे. आजही समाधीमध्ये ओंकाराचा ध्वनी चालू आहे. आमचा बाप तुकोबराय यांनी एवढ्या हाल अपेष्टा सहन केल्या आणि एवढं सगळं करून आमचं भाग्य आहे की त्यांचे आशीर्वाद मिळाले म्हणून गुलाब बाबांची सेवा करायला आम्ही इथे आलोय. हे आमचं भाग्य आहे. ऐका, कंठी धरीना कृष्णमणी, भगवत नाम चिंतन अखंड तत्वधारा तुकोबरायांच्या जीवनामध्ये होती. अगदी थोड्या वेळामध्ये मला संपूर्ण इतिहास शब्दात आपल्यापर्यंत मांडायचा आहे. काय केलं नाही तुकोबरायांनी या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी? काय कुठे कमी पडले तुकोबराय? मग का आपण त्यांच्या विचारांचा प्रसाद घेत नाही? आज तुकाराम बीज आहे, एवढे शतक झाले, काय केलं? बसल्या बसल्या विचार केलं करा, आपण तुकोबरायांसाठी काय करू शकतो? माझ्याकडे लक्ष द्या. काय केलं तुकोबरायांसाठी? भजन अवस्था सिद्ध झाली. साधू असा असतो बाबा, मान ना मान मै तेरा मेहमान, जगानं निंदा वंदा काही घेणं देणं नाही, बस हरी भजन करायचं. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. किती हाल अपेष्टा सहन केल्या, किती लोकांना सहन झालं नाही तर लोक त्यामध्ये विघ्न आणायला लागली. साध्या सुध्या लोकांचं तुकोबरायांनी ऐकलं नाही. लोक म्हणायचे, ए तुक्या, अरे घरची इस्टेट, घरची सगळी सत्ता निघून गेली ना आता भजनाला लागलास होय? काय तुला एवढ्या भजनामध्ये आनंद आहे? तरी तुकोबराय थांबले नाही. नीट ऐका. मग वाघोलीला लोक गेले. पुण्याजवळ एक गाव आहे, तिथे विद्वानातले प्रकट विद्वान, वेद शास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्री यांचा आधार घेतला लोकांनी. हे बघा, काही लोक या जगात आजही असे आहेत की स्वतःच भजन करत नाही पण दुसऱ्याचं बंद कसं पाडायचं यावर त्यांची PhD आहे. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तो काटे बनकर मत रहना. हे साधूचं जीवन आहे. निखाऱ्यावर चलावं असं. रामेश्वर भट्ट गावामध्ये आले आणि बैठका घेतल्या आणि तुकोबरायांना सांगितलं, मी अस्तित्व सांगते आहे निचे धामाला जाणे अगोदरचं तुकोबरायांचं. सगळ्या लोकांना एकवटलं आणि सगळ्यांसमोर तुकोबरायांचा अपमान केला. तुका वेडा झालास का? अरे वेद काय एवढा सोपा आहे? वेदाचं तू खेळणं केलंयस, शास्त्राचं तू खेळणं केलंयस आणि सोप्या भाषेमध्ये लोकांमध्ये हे ज्ञान फुकट वाटायला लागलाय. वेडा झालास का? एवढं सगळं जनसमुदायात अपमान जर आपला झाला असता ना तर त्या क्षणाला आपण गळ्यातली माळ काढून ठेवली असती. आपल्याला नाही सहन होत आणि म्हणून अपमानाच्या ठाई कित्येक गावातले सप्ते बंद पडले आहेत. लोक असं म्हणता, महाराज किती करा तरी गाव आम्हाला नावच ठेवतं. आपल्याला थोडीशी ही घालमेल सहन होत नाही. एवढ्या लोकांत देखत, त्या पंचांत देखत तुकोबरायांचा अपमान झाला. पण तुकोबरायांची लीनता माहिती आहे? खाली वाकली आणि नमस्कार केला आणि म्हटले, शास्त्रीजी काय वाटतं तुम्हाला, मी काय केलं पाहिजे? इतकी विनम्रता की घरादाराकडे पाहिलं नाही, पोराबाळांकडे पाहिलं नाही. दिवस रात्र ती अभंगाची साधना तुकोबराय करत बसले आणि फक्त अभंग लिहिले नाही, त्या प्रत्येक अभंगामध्ये सुगंध येतो तो विठ्ठल भजनाचा. कळतंय का? कंठी धरीला कृष्णमणी आहे ना, ते तुकोबरायांनी सिद्ध करून दाखवलं. मान खाली करून म्हणतायत, माझ्याकडे लक्ष द्या. शास्त्रीजी मी काय केलं पाहिजे? काही नाही, असं करा, जेवढ्या अभंगाच्या वह्या आहेत ना तेवढ्या इंद्रायणमध्ये नेऊन डुबवा, सोडा त्या पाण्यामध्ये आणि पुन्हा या छंदाला लागू नका. वेद शास्त्र एवढं सोपं नाहीये. सर्वांगाचे कान करून ऐका. महाराष्ट्र ज्यांच्या संस्कारामुळे टिकला त्यांचं सांगतीये. छत्रपती ज्यांच्या कीर्तनात घडले त्यांचं सांगतीये. स्वराज्याची स्थापना करणारा राजा सुद्धा वारकऱ्याची सेवा करत होता. कळतंय का? त्यांचं मस्तक पायावर होतं संतांच्या आणि विनम्रतापूर्वक वह्या घेतल्या. डोळ्यातलं पाणी खंडत नव्हतं. हळूहळू काही नावं ठेवणारी आणि काही साथ देणारी दोन्ही पक्षाची लोक मागे होती. इंद्रायणीच्या काठावर आले आणि बसले देऊ गावामध्ये. आता काय करू माय गंगे? ए इंद्रायणी माता, तू पाहतेस ग या तुक्याची परीक्षा. एक गोष्ट लक्षात ठेवा,
भारतामध्ये जेवढे संत झाले त्यांच्या परीक्षा झाल्या, आणि ज्यांची परीक्षा होत नाही त्यांना संत म्हणतच नाही. सोनं उजळण्यासाठी त्याच्यावर तेजाब टाकावंच लागतं. तेजाब टाकलं की कळतं हे सोनं आहे का, उजळून दिसतं. इंद्रायणीच्या काठावर बसले आणि वह्या सगळ्या बुडवून दिल्या. बस आता जीवनामध्ये राहिलं काय? ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केला, भगवंतांना सांगितलं म्हणून मनातून ज्ञान प्रगट झालं. आणि देवा, एवढा खेळ खंडोबा करायचा होता तर कारे माझ्याकडून लिखाण करून घेतलं. नीट ऐका, ज्यांच्या बीजेसाठी लाखो गर्दी आज देहूमध्ये आहे त्यांचं सांगते आहे. आणि मग बसले तिथे, अनुष्ठान मांडलं. जो तुकोबा घरामध्ये लवकर कळला नाही, जिजाबाई धावत आल्या आणि तुकोबरायांच्या तोंडावरून हात फिरत म्हणतात, धनी कधी पोरा बाळांकडे पाहिलं नाही हो, कधी घरातला तुकडा कधी संपला तुम्हाला कळला नाही. तुम्ही अखंड आयुष्य भजन केलं, अभंग लिहिले धनी, आणि आज हे काय मला बघायला मिळतंय? काय ही स्थिती झाली आहे? मी म्हणत होते तुम्हाला, हे का करता तुम्ही? जिजाबाईकडे कणवाळू कृपाळूपणाने बघत तुकोबराने सांगितलं, जिजे अगं माझा विठ्ठल एवढा क्रूर नाही ग, अगं ती माझी माय आहे ग, जरा वेळ थांब बघ माझी विठाई काय करते. पण जरा वेळ थांबावं तरी किती? तासभर, 2 तास, 1 दिवस? अनुष्ठान वाढत चाललं. हळूहळू लोकांना दया येत गेली. कुणी भाकरी घेऊन यायचं, कुणी शिदोरी घेऊन यायचं. महाराजांची छोटी छोटी लेकरं अवतीभोवती बसलेली असायची. महाराजांच्या तोंडाला पाण्याचा थेंब नाही, पण लेकरांना लोक म्हणायची, लेकरांनो तुम्ही तरी खा. तर मुलं म्हणायची, अरे आमचा बाबा उपाशी पोटी बसलाय र इंद्रायणीच्या तटावर, त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही आणि आम्ही कसं खावं? आमचा बाबा मरून जाईल र, मरून जाईल. का दया आली नाही त्या विठोबाला लवकर? देहस्थिती कृश झाली, शरीर सूक्ष्म व्हायला लागलं. आणि मग अनुष्ठान सिद्धीला गेलं. कंठापर्यंत भजन, इथे कृष्णमणी आहे. सिद्ध झाली वाणी, देहातीत झाले, देह भान राहिलं नाही. आणि वेड्यासारखं भजन केलं तुकोबर. वेडा झालो, वेडा झालो. आणि या स्थितीत आल्यानंतर प्रसंग असा झाला की माय इंद्रायणी साक्षात प्रगट झाली. पराकाष्ठा ज्या दिवशी पूर्ण होते त्या दिवशी भगवत भक्ताला साक्षात्कार होतो. आणि मग अभंगाच्या वह्या पुन्हा मिळाल्या. जळी दगडा सहित भया, जळी दगडा सहित भया, चर्चा सुरू झाली तुकोबरायांची. लोक म्हणले, अरे लाह्यासारख्या वह्या तरुण आल्या, धन्य तुकोबा समर्थ. पण पंचकृषींनी मांडलं पाहिजे ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही. पण पंचकृषी परीक्षा घ्यायला ठपलेलीच होती. शिवा कासाराच्या बायकोनं उकळतं पाणी अंगावर टाकलं, परीक्षा थांबली नाही. जळे माझी काया लागला म्हणवा, धावरे केशवा माय बापा. प्रत्येक जण परीक्षा घेत होता, प्रत्येक जण मडकं असं खणकावून बघत होता. आणि मग हळूहळू हळू भक्तीचा प्रचार प्रसार वाढला. आणि वाढता 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 42 वय. महाराष्ट्राची संस्कृती बघा,
32 वर्ष आद्यगुरु शंकराचार्य, 42 वर्ष जगद्वंदनीय तुकोबराय, 22 वर्ष माऊली ज्ञानोबराय आणि 62 वर्ष शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचं जाणं झालं. आता निरोपाची वेळ आली, आता काम संपलं. पण असं आहे, गोडवा तेव्हा लागतो जेव्हा वस्तू संपत येते. गोडवा तेव्हा लागतो, मग ते खाद्यपदार्थ असो की भक्तीचा आनंद असो. संपत चालल्यावर पहिल्या दिवशी कथेला लोक नव्हतं. जसं जसं विराम जवळ यायला लागला तसं लोक म्हणली अजून पाहिजे होतं, अजून पाहिजे होतं. करायची का उद्यापासून पुन्हा सुरू? किती जणांना वाटतं उद्यापासून पुन्हा कथा चालू हो? बाकीचे सावतर दिसतात. बरं, ज्यांनी केले ते तरी आमची दया याव ना, वा ती गंगा म्हणून घ्या हात धुवून. असं आहे बाबा, संपत आलं, विरामाला चाललं. तुकोबांचा देह अर्थात आता विलीन होणार भगवत तत्वामध्ये. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. आता दिव्य दर्शन व्हायला लागलं. पांडुरंग न्यायला यायची वेळ झाली, विमान न्यायला यायची वेळ झाली. आणि त्यावेळेला तुकोबांचे शब्द बघा. ए देवा, असा परमार्थ करीन की तुला सुद्धा माझा अभिमान वाटावा. हा तुका आहे. असं भजन करीन देवा की तुला गर्व वाटावा. तुका म्हणे देवा, ऋणी करून ठेवू सेवा. घोटवीन लाड ब्रह्मज्ञान हाती, असं कीर्तन करीन असे अभंग आहेत माझे देवा, की जे समाधीत बसणार आहेत ना त्यांना अभंग वाचून समाधी लागावी. ज्यांना तीर्थयात्रेचं वेळ आहे ना त्यांची तीर्थयात्रा जागीच थांबावी आणि ठाईच बैसोनी करा एक चित्त असा त्यांचा भाव व्हावा. जे हवन याज्ञिक कर्म करणार आहेत ना त्यांना या तुकोबांच्या अभंगातच सामर्थ्य वाटावं. असा भक्तीचं बीजारोपण मी करेल देवा, असा गाजावाजा जाताना करतायत तुकोबराय. आणि मग विमानात बसायची वेळ आली. मग लोकांनी टाहो फोडला. बाबा थांबा ना बाबा, थोड्या दिवस थांबा. आता तरी आम्हाला तुमचा प्रसाद घेऊ द्या. आता तुमच्या छत्रछायेखाली राहू द्या. जेव्हा जायची वेळ येते ना तेव्हा समाज वेडा होतो. आहे तेव्हा कळत नाही. गुलाब बाबा या मासामध्ये, या आठवड्यामध्ये त्यांचं जाणं झालं. वेळ नव्हतं लागलं बाबांना या मासामध्ये आपली स्वतःची तिथी निश्चित करायला. कारण का, तुकाराम बीज आणि विठ्ठलाचा संकीर्तन भाव गुलाब बाबा सुद्धा यातच वेडे झाले. म्हणून या आठवड्यात त्यांचं जाणं झालं. आपण कुणी नाही त्यांना जागा दाखवणार आहे, आपण कुणी नाही त्यांचा सोहळा करणार आहे. ते स्वतःच सिद्ध आहे. म्हणून त्यांचं नाव सिद्धेश्वर आहे. कळतंय का? आपण सगळं भाग्यवान आहात की आज हा आनंद इथं उपभोगायला भेटतो. अखंड आयुष्य त्यांनी भजन केलं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, किती सुंदर भजन केलं. एकदा आपण त्या भजनाचा छंद जोपासूया. सर्वांनी वरती हात करा प्रेमाने. गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला. गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला. गुलाब बाबा गोपाला.